मुरंबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतो की गजरेवाल्या मावशींनी अक्षयला सांगितलेलं असतं की एक मुलगी मगापासून तुमचा पाठलाग करते। त्यावेळी अक्षय म्हणतो, हो का, मग आता तुम्ही थोडी माझी मदत करा। त्यावेळी त्या मावशी विचारतात की नेमकी मदत काय करायची। तर अक्षय सांगतो की आता मी सांगतो तशी ॲक्टिंग तुम्ही थोडा वेळ करा। त्याबरोबर त्या मावशी म्हणतात, ठीक आहे, सांगा काय करायचं आहे ते। मग अक्षय लगेचच म्हणू लागतो की मला ताई ही सगळी फुलं हवी आहेत, मला सगळी फुलं द्या। त्याबरोबर ती म्हणते, हां जा ना घेऊन दादा, सगळी फुलं घेऊन जा, काही हरकतच नाही आहे। त्यावेळी मग अक्षय म्हणतो, तुम्हाला तर माहिती आहे माझी बायको किती सुंदर आहे, किती सुशील आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या होणाऱ्या बायकोला फुलं किती आवडतात हे सगळंच तुम्हाला माहिती आहे ना। म्हणून मग मी तुमच्याकडनंच फुलं घेऊन जातो आहे। आणि हो, आमच्या लग्नातसुद्धा फुलांची ऑर्डर आहे बरं का तुम्हाला, आमच्या लग्नातसुद्धा फुलं घेऊन तुम्हीच यायचं आहे, लक्षात राहील ना। त्याबरोबर ती बाई म्हणते की हो हो, तुम्ही काही काळजी करूच नका, तुमच्या लग्नाची ऑर्डरसुद्धा मीच घेईन आणि फुलं घेऊन वेळेवर येईन, कळलं ना। त्याबरोबर आता अक्षय पुढे म्हणतो, आता बघा, आता ती मुलगी येईल आणि आता तुमच्याकडे चौकशी करेल, तेव्हा तुम्ही तिला सांगा की माझी खरंच कोणीतरी होणारी बायको आहे आणि तिला तुम्ही ओळखता वगैरे, कळलं। त्यावर लगेचच ती म्हणते की हो चालेल ना दादा। मग रमा तिकडे येते आणि विचारतेच, काय हो, काय बोलत होता एवढा वेळ अनोळखी माणसाबरोबर। त्यावेळी आता ती गजरेवाली सांगते, अनोळखी नाही हो, ओळखीचे आहेत ते माझ्या, त्यांच्या बायकोसाठी फुलं घेत होते माझ्याकडे। आणि तुम्हाला माहिती आहे का, आता त्यांनी मला त्यांच्या लग्नाच्या फुलांची ऑर्डरसुद्धा दिली। खरंच लाखात एक शोभेल असा जोडा आहे। त्याबरोबर आता लगेचच रमा अच्छा बोलते आणि तिकडनं निघून जाते। त्याबरोबर इकडे आता इरावतीसाठी कॉफी घेऊन आलेली असते तारा। आता ताराला इरावती म्हणत असते, थँक्यू, बरं मला सांग, तुला ती बेबी पिंक कलरची लिपस्टिक हवी होती ना, फिकट शेड। त्याबरोबर लगेचच ती म्हणू लागते की हो ग्रामी, पण काय गं, काय काम आहे तुझं माझ्याकडे। त्यावर इरावती म्हणते, नाही गं, काही असं काम नाही आहे माझं, मला फक्त तुला एक गोष्ट विचारायची होती, ती म्हणजे जे मला कळलं आहे ते तुलाही कळलं आहे का। त्याबरोबर आता लगेचच ती विचारते, काय गं आजी। त्याबरोबर इरावती म्हणते, नाही म्हणजे फार महत्त्वाचं नाही आहे, पण तरीही विचारूनच टाकते, मला सांग, अक्षयचं लग्न ठरलं आहे का। त्याबरोबर आता तारा म्हणते, व्हॉट, अक्षय मामाचं आणि लग्न, नाही गं असं काही नाही आहे। त्यावर इरावती म्हणते, अगं हो, असं म्हणतायत। त्याबरोबर ती म्हणते, नाही गं ग्रामी, अशी बाहेर काही चर्चाच नाही आहे, अक्षय मामाचं काही लग्न वगैरे ठरलेलं नाही आहे, मला माहिती आहे ना, मला तरी माहीत असतंच की बाहेरची चर्चा। त्याबरोबर लगेचच इरावती म्हणते की हो का, मग ऐक मी काय सांगते ते, अगं तुझ्या अक्षय मामाचं लग्न ठरलं आहे आणि तुला माहिती आहे का, त्याची पत्रिकासुद्धा त्या रमापर्यंत पोहोचली आहे। त्याबरोबर आता लगेचच इकडे ती म्हणू लागते, वाव, इट्स ग्रेट, मग हे तर चांगलं झालं ना। त्यावर इरावती म्हणते, हो, याच्यात काय चांगलं झालं आहे बरं, तारा काहीही कसं बोलतेस। त्यावर ती म्हणते की अगं आता मामामध्ये आणि रमामध्ये भांडणं होतील आणि मग ते दोघं पुन्हा एकत्रच नाही येणार की। त्यावर इरावती म्हणते, नाही, हा झाला साध्या डोक्याने केलेला प्लॅन, आता इरावतीच्या डोक्यातला प्लॅन ऐकायचा आहे। त्यावर ती म्हणते की हो, बोल ना। तर मग लगेचच पुढे इरावती म्हणते, हे बघ, आता त्या दोघांमध्ये जे काही झालं आहे का नाही, ते फक्त गैरसमज आहे। असंही होऊ शकतं की रमा अक्षयवरती चिडेल, जेलस होईल आणि अक्षयकडे परत येईल, पण हे आपल्याला नको आहे ना। आपल्याला काय हवं आहे, रमाने अक्षयवरती चिडावं आणि त्याला सोडून जावं, बरोबर। मग रमाला असंच वाटायला हवं की खरोखर अक्षयच्या आयुष्यात अशी कोणीतरी मुलगी आहे, मग ती मुलगी तर आता नाही आहे। त्याबरोबर आता पुढे तारा म्हणते, मग ती मुलगी काय करायची, कुठून आणायची। त्यावर इरावती म्हणते, तयार करायची, त्याचाच तर विचार करते काय करायचं। तर इकडे आता अक्षयच्या मागे रमा ही एका पार्कमध्ये आलेली असते। आता अक्षय तिच्यावरती फुलं उधळतो आणि सरप्राईज असं ओरडत पुढे येतो। त्यावेळी आता लगेचच तो मुद्दामून असं दाखवतो की तो जणू काही कुणाची तरी दुसऱ्याचीच वाट बघत होता। मग तो म्हणतो, शी, हे काय, तुम्ही कुठून आलात, अहो तुमच्यामुळे माझी सगळी फुलं वाया गेली। त्याबरोबर रमा म्हणते, वाया गेली। त्यावर अक्षय म्हणतो, हो मग, मी ही सगळी फुलं माझ्या स्वरावर उधळण्यासाठी घेतली होती आणि आता मी तुमच्यावर उधळली ना,
मग वाया नाही का गेली माझी फुलं? त्याबरोबर रमा म्हणते हो का, पण कधीतरी मी सुद्धा होते की तुमच्या आयुष्यात, तेव्हा कधी माझ्यासाठी एवढं नाही केलं, माझ्यावर नाही उधळली कधी अशी फुलं वगैरे काय? त्यावेळी मग अक्षय हा लगेचच म्हणतो की तुमच्यावर फुलं. त्याबरोबर रमा म्हणते हो का, माझ्यावर नाही उधळावी वाटली कधी फुलं वगैरे. त्यावेळी अक्षय म्हणतो की तेव्हा मी रोमॅन्टिक नव्हतो, पण आता मी रोमॅन्टिक झालो आहे ना, म्हणून मग मी माझ्या स्वरासाठी फुलं आणली होती उधळायला. स्वरा मिळाल्यानंतर हे सगळं झालं आहे. त्यावर रमा म्हणते हो का, म्हणजे ती मुलगी भेटल्यानंतर एका दिवसात तुम्ही रोमॅन्टिक झाला आहे का? त्यावर अक्षय म्हणतो रोमॅन्टिकच नाही हो, फक्त आणखीन काय काय झालं आहे ते काय सांगू तुम्हाला. जाऊ दे ना, तुम्ही काय करता इथे, तुम्ही तुमचं काम करा, मला स्वराला भेटायचं आहे, मी तिच्यासाठी इथे आलो आहे. त्यावर रमा म्हणते मग आता मी सुद्धा इथे आलीच आहे, तर जाते की तुमच्या स्वराला भेटून. आणि तसंही आपण काय आता ऑफिशियली ठिकाणी नाही आहोत, आता आपण बाहेर आहोत, त्यामुळे आता आम्ही तुमच्या पर्सनल आयुष्यात नाक गुपसूच शकते, समजलं ना? त्याबरोबर अक्षय म्हणतो नाही या नाही, मी माझ्या स्वराला काही तुम्हाला भेटवणार नाही आहे, उगाचच्या उगाच तुम्ही नाटक करू नका, तुम्ही इकडनं निघा, कळलं ना? त्याबरोबर लगेचच रमा म्हणते मी भेटणार स्वराला. त्यावर अक्षय म्हणतो नाही म्हटलं ना, तुम्ही नाही भेटायचं स्वराला, खरंच नाही भेटायचं. त्याबरोबर रमा म्हणते बरं ठीक आहे. आता ती मनातल्या मनात विचार करते की अक्षय त्यांचा डावा पाय हलवत आहेत आणि माझ्याबरोबर खोटं बोलल्यावर ते ज्या काही खुणा करतात त्या सगळ्या खुणा करतायत, म्हणजे नक्कीच हे खोटं बोलत आहेत. मग अक्षय हा रमाकडे बघू लागतो. रमा म्हणते चहा. अक्षय म्हणतो नाही नको, मला स्वरासाठी थांबायचं आहे, तुम्ही जा घ्या. रमा म्हणते मी विचारत नाही आहे, मी सांगते की आपण चहा घेऊया, नाहीतर मग मी जाणार नाही. त्यावर अक्षय म्हणतो ठीक आहे, पटकन चहा घेऊया आणि चटकन मग तुम्ही निघा तुमचं जे काही काम असेल तेवढं करायला काय? त्यावर रमा म्हणते हो चालेल ना. मग ते दोघंजणं चहा घ्यायला येतात. त्यावेळी अक्षय म्हणतो मग काय पुढे कसं काय? त्यावर रमा म्हणते काय कसलं? त्यावर अक्षय म्हणतो काही नाही हो, विषय मी काढला, म्हणजे चहा पिताना चर्चा केली पाहिजे ना. त्यावर रमा म्हणते हो का, नाही पण तुम्हाला काही विषय काढायची गरज नाही आहे, तुम्ही चहा घेऊन या ना, माझ्याकडे तुम्हाला विचारण्यासाठी खूप प्रश्न आहेत, कळलं ना? त्याबरोबर लगेचच आता रमा ही विचारू लागते स्वराबद्दल. ती विचारते स्वरा कोण आहे आणि ती येणार कधी आहे? त्यावर अक्षय म्हणतो येईल की, स्वरा येईल, हे घ्या तुम्ही पैसे घ्या चहाचे, दादा चला आता आम्ही निघतो हां. आणि मग अक्षय हा लगेचच तिकडनं निघायचं आहे असं म्हणून जाऊ लागत असतो, पण अक्षयने पैसे देताना त्याचा फोन तर तिथेच ठेवलेला असतो टेबलावर. रमा त्याचा फोन घेते आणि लगेचच म्हणू लागते काय हो, तुम्ही अजून पासवर्ड बदलला नाही आहे का? त्यावर अक्षय तिकडे येतो आणि म्हणतो की हे काय करताय तुम्ही, हे बघा माझा फोन द्या, माझा फोन द्या. रमा म्हणते हे बघा मी स्वराला नाही बघू शकत, पण मी स्वराचे फोटोज तर बघू शकते ना, एक मिनटं. आणि मग ती आता शोधू लागते स्वरा कोण आहे ते. त्याबरोबर अक्षयच्या छातीत आता धडधडू लागतं. अक्षय विचार करतो अरे देवा, आता वाटतं मला रमाला सगळं सत्य सांगावंच लागणार आहे, सगळ्याची वाट लागली सगळ्याची. तर इकडे त्याच वेळी बरोबर इरावतीने एका अननोन नंबरवरना अक्षयच्या फोनवरती खूप सारे मुलींचे फोटो पाठवलेले असतात, म्हणजे मुलींच्या हाताचे, पायाचे, मेहंदी काढलेल्या हातांचे, त्याबरोबर कानातल्यांचे, गळ्यातल्याचे, दागिन्यांचे वगैरे वगैरे फोटो पाठवलेले असतात. आणि पुढेचं काहीतरी प्रेमाचं लिही असं सुद्धा तिने ताराला सांगितलेलं असतं, टिपिकल प्रेमाचं. त्याबरोबर तारा म्हणते ठीक आहे, मी वेणी घातली आहे, तुम्ही गजरा घेऊन याल का? त्याबरोबर लगेचच ती म्हणते वा शाब्बास, लिहून टाक. मग तारा लिहिते मी वेणी घातली आहे, तुम्ही गजरा घेऊन याल का? आणि मग इकडे ह्या दोघीजणी विकृती करू लागतात आणखीनच जास्त, म्हणजे विकृत पद्धतीने हसत असतात. पुढे आता लगेच इरावती सांगते आणखीन एक काम कर, आणखीन एक हॅशटॅग टाईप कर, आणि ती म्हणजे अशी की मी हा जो नंबर आहे तो फक्त आपल्या दोघांच्या चॅटिंगसाठी घेतलेला आहे, हा नंबर इतर कोणालाही देऊ नका, या नंबरवर फक्त तुम्ही आणि मी आपण एकमेकांबरोबर बोलायचं आहे. मग आता हे सगळे मेसेज रमा वाचते. आता रमा हे सगळे मेसेज वाचते आणि रमाला लक्षात येतं याचा अर्थ हे जिच्याबद्दल बोलतायत ती मुलगी खरोखर अस्तित्वात आहे, म्हणजे खरंच स्वरा नावाची मुलगी आहे का? त्यावेळी अक्षय म्हणतो हो तर आहे ना. तर इकडे लगेचच इरावती म्हणते आता बघ, आता अक्षयला वाटणार की हे सगळं शशीदादाने केलं, त्यामुळे अक्षय आणि शशीदादामध्ये पुन्हा एकदा होणार भांडण.
आणि मग पुन्हा एकदा ते दोघंजण होणार वेगळे. शशी आता बघ मी तुझ्याशी करते कशी. त्याबरोबर मग तारा म्हणते, वाव ग्रामी, तुझा काय अमेझिंग माइंड ब्लोईंग प्लॅन होता गं. नाही म्हणजे तुझ्यासारखा प्लॅन कोणीच नाही करू शकत खरंच. त्यावर इरावती म्हणते, मग असे प्लॅन्ससुद्धा बनवावे लागतात तारा, लक्षात ठेव. त्याबरोबर पुढे आता तारा म्हणू लागते, हो खरंच तू ग्रेट आहेस ग्रामी. त्यानंतर मग इरावती म्हणते की आता बघायचं आहे मला पुढे की रमा करते तरी काय. जेव्हा रमाला हे सगळं समजेल तेव्हा बघूया, मजा बघूया आता काय करते रमा त्याची. मला तर खूप इंटरेस्ट आहे हे सगळं बघण्यात. आपल्याला फसवत होते ना, आता बघूया ना काय करतात दोघं जण ते, अक्षय आणि शशी दादा. आता एकदा का अक्षयला कळालं शशी दादा त्याला फसवतोय की मग अक्षय पुन्हा येणार त्याच्या इरावती आत्याच्या टीममध्ये. त्याबरोबर इकडे रमा म्हणते, म्हणजे खरोखर ही मुलगी आहे तर अस्तित्वात. अक्षय म्हणतो, आहे तर म्हणजे अहो आहेच की, म्हणूनच तर सांगत होतो ना तुम्हाला की मला माझ्या बायकोबरोबर बोलायचं वगैरे, पण तुमचं काय, तुम्हाला कळलंच नाही. द्या इकडे, मला बघू द्यात काय पाठवलं आहे ते तिने. मग अक्षय बघतो आणि म्हणतो, अरे रे, हिने तर शॉपिंगला गेल्याचे फोटो पाठवलेत. म्हणजे ही एकटी गेलीसुद्धा शॉपिंगला. बघा तुमच्यामुळे झालं, तुमच्यामुळे स्वरा एकटीच गेली बिचारी. मला तिच्याबरोबर आज जायचं होतं शॉपिंगला आणि मी काय करतोय, मी इथे तुमच्याबरोबर टाईमपास करतोय. त्यावर रमा म्हणते, टाईमपास. त्यावर अक्षय म्हणतो, हो मग काय उभं राहून इथं करतोय मी तुमच्याबरोबर, टाईमपासच आहे की हा सगळा, टाईमपासच म्हणणार ना. त्यावर रमा म्हणते, ठीक आहे. आणि मग आता ती तिकडनं निघून जाऊ लागते आणि ती जात असताना आता तिला दिसतं की अक्षय हा एका अननोन मुलीबरोबर डान्स करतोय. आता खरं तर ही गोष्ट रमाला आवडलेली नसते, रमाला राग आलेला असतो ह्या गोष्टीचा, पण रमाकडे काही पर्याय नसतो गप्प राहण्या वाचून. त्याबरोबर त्या ठिकाणी रमाला तिचं प्रतिबिंब दिसू लागतं आणि ते म्हणत असतं, काय गं तुला जेलसी होती आहे का. त्यावेळी रमा म्हणते की तू. त्यावर तिचं मन म्हणतं, हो मीच. जेलसी होती आहे ना तुला. अगं पण अक्षयने तर तुला त्याच्या आयुष्यात परत आणण्याचा प्रयत्न केला होता की. त्याने तुझ्याकडे येऊन तुला कितीतरी वेळा सांगितलं होतं की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, पण तुला तो नकोच होता ना तुझ्या आयुष्यात. तर तुला नको होता, प्रत्येक वेळी तो तुला नकोच होता. मग आता जर तो मूव ऑन होतोय, काही त्याच्या आयुष्यात वेगळं करू पाहतोय, तर आता तुला जेलसी कशाला होतीये, आता तुला वाईट कशाला वाटतंय. उलट आता तर तुला बरं वाटायला हवं, कारण आता तुझा रस्ता कायमचा मोकळा झाला, तू सुटशील ना या सगळ्यात आता. त्यावर मग रमा ही काहीच बोलत नसते, रमा ही गप्प असते. त्यावर तिचं मन तिला सांगतं, नाहीतर अजूनही वेळ गेलेली नाही आहे, जा आत्ताही अक्षयकडे जा आणि त्यांना सांगून टाक की तुझं प्रेम आहे आजही त्यांच्यावर. बघ जा जा जा, वेळ वाया घालवू नको. इतक्यात तिकडे साई येतो आणि गाडी थांबवत रमाला म्हणतो, काय हो रमा, काय झालं आणि रस्त्याच्या अशा बरोबर मध्यभागी का उभ्या राहिलाय. तुम्ही एक काम करा, तुम्ही या बरं, पहिलं गाडीत या, गाडीत बसा, आपण गाडीत बसून बोलूया, या या. त्याबरोबर लगेचच रमा ही होकारार्थी मान डोलावते आणि आता ती पुन्हा तिचं प्रतिबिंब बघू लागते, पण तोपर्यंत ते प्रतिबिंब गायब झालेलं असतं. मग रमा ही लगेचच जाते आणि साईच्या गाडीमध्ये बसून घेते. मग साई हा रमाला म्हणत असतो रस्त्यात, काय हो काय झालं. तर दुसऱ्या बाजूला अक्षयने शशिकांत मुकादमांना कॉल केलेला असतो आणि तो त्यांना म्हणत असतो, बाबा काय चाललं आहे तुमचं. नाही म्हणजे हे मुलीचं नाव वगैरे तिथपर्यंत ठीक होतं, पण आज तुम्ही हे सगळं काय केलं आहे. तुम्ही मला कुठल्या मुलीच्या फोनवरून कसले फोटो पाठवलेत आणि हाताचे पायाचे. नाही आहे बाबा नको, हे बघा हे सगळं खूपच चुकीचं आहे. उगाचच्या उगाच आपण काहीतरी करायला जायचो एक आणि घडायचं मात्र दुसरं. नको त्या गोष्टीमध्ये आपण अडकू. हे असलं काहीतरी तुम्ही करू नका, समजलं ना तुम्हाला. आणि हे आता बाद झालं, हे उगाचच्या उगाच अति होऊ लागलं आहे आणि अति काहीही करायचं नाही आहे आपल्याला, समजलं ना तुम्हाला. त्याबरोबर मग आता आईजी अक्षयकडे येतात आणि अक्षयला विचारू लागतात, अक्षय काय रे काय झालं, किती चिडला आहेस तू, बोल ना. त्याबरोबर अक्षय म्हणत असतो, काही नाही का आजी. त्यावर ती विचारते, काही प्रॉब्लेम झाला आहे का अक्षय, माझ्याशी बोलू शकतोस. त्यावेळी मग अक्षय हा आता आई आजींना सांगू लागतो की काही नाही का आजी, मी आणि बाबांनी रमाला जेलस फील करवण्यासाठी एक स्वरा नावाची खोटी मुलगी अस्तित्वात आणली
आणि आता तिच्याबरोबर माझं लग्न ठरलं आहे असं आम्ही रमाला सांगितलं आहे. म्हणजे रमाचं जेलसी होईल आणि ती पुन्हा माझ्याकडे यायला तयार होईल, ती परत माझ्याकडे आनंदाने येईल म्हणून. आणि आता बघ ना, ह्या बाबांनी तर आमच्या लग्नाची पत्रिकासुद्धा छापून घेतली आणि मला ती पत्रिका रमाला द्यायलासुद्धा लावली. मी ते सगळंसुद्धा केलं. पण आता हे स्वरा नावाच्या कुठल्या तरी नंबरवरून मला काहीतरी फोटोज पाठवत आहेत, काहीतरी वेगळं मेसेजेस वगैरे करतायत. अगं पण अशाने आपण गोत्यात येऊ ना, हे बाबांना कळतच नाही आहे. मग तेच मी त्यांना सांगते की तसं काहीही करू नका, डेंजर आहे की नाही हे सगळं. त्याबरोबर आजी म्हणते हो, हे खरोखर खूप डेंजर आहे, पण प्लॅन मस्त आहे शशीचा. त्याबरोबर लगेचच अक्षय म्हणतो आजी तू पण काय गं. त्यावर आजी म्हणतात अरे हो, बरोबर बोलतीये मी. हे बघ अक्षय, रमाला आपल्याला तुझ्याजवळ कुठल्याही परिस्थितीत आणायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काहीही करावं लागलं तरीही आपण तयारी ठेवायला हवी का नाही. मग उलट शशीने जे ठरवलं ना ते उत्तम आहे, कळतंय का तुला अक्षय. त्यावेळी मग अक्षय म्हणतो आजी माझं रमावर प्रेम आहे गं, मला तिच्याशी खरं बोलायचं आहे आणि खरं बोलून तिला अगदी आनंदाने माझं बनवायचं आहे. पण हे सगळं मला काय करावं लागतं आहे बघ ना. त्याबरोबर आजी म्हणू लागते हे बघ अक्षय, प्रेमासाठी कधीकधी काही गोष्टी कराव्या लागतात आणि काय हरकत आहे, कर की. तुझं प्रेम मिळवण्यासाठी तू प्रयत्न करतोयस ना, मग त्यात काय झालं, चुकीचं काही नाही आहे अक्षय, कळतंय का तुला. आणि सगळे मार्ग करून झालेत म्हणून आता हा मार्ग निवडलायस, समजलं ना. त्यावर अक्षय म्हणतो हो आजी मला कळतंय गं, फक्त. त्यावर आजी म्हणते हे बघ अक्षय, जर कळतंय ना तर मग पुन्हा पण किंतु परंतु असं करतच बसू नकोस, कळतंय, मग सोडून दे ना. त्याबरोबर दुसरीकडे आता रमा आणि साई हे दोघंजणं गाडीतनं चाललेले असतात. साई रमाला विचारत असतो रमा काय झालं आहे तुम्हाला, तुम्ही एवढं टेन्स का दिसताय. रमा म्हणते नाही काही नाही साई. त्यावेळी साई म्हणतो अक्षयचं लग्न ठरलं आहे म्हणून तुम्हाला वाईट वाटतं आहे का. त्यावर रमा म्हणते नाही हो, मला का वाईट वाटेल, असं काही नाही आहे. त्यावर साई म्हणतो रमा मला मायेने सांगितलं आहे सगळं, अक्षयचं लग्न ठरलं आहे ना स्वरा नावाच्या मुलीबरोबर. अहो पण खोटं आहे ते सगळं रमा, तुम्हाला काहून खरं वाटून राहिलं. हे बघा, तो हे सगळं करतोय ना ते फक्त तुम्हाला जेलिसी फील करवण्यासाठी. मग तुम्ही जेलेस व्हाल आणि त्याच्याकडे परत जाल मला सोडून, असं वाटतंय त्याला, म्हणून चालू आहे हे सगळं. स्वरा वगैरे नावाची कोणतीही मुलगी अस्तित्वात नाहीच आहे, मी सांगतोय ना तुम्हाला. त्यावर रमा म्हणते नाही साई ती मुलगी आहे, आज मी तिचे फोटो बघितले. साई म्हणतो तुम्ही तिचा चेहरा बघितलाय का. रमा म्हणते नाही. साई म्हणतो मग झालं, अहो यायचा जमाना आहे आजचा, मग तुम्ही कुठल्या जगात जगताय रमा. त्याबरोबर अक्षय म्हणतो आजी मला खरंच रमाचं प्रेम मनापासून खरं बोलून मिळवायचं आहे गं, पण बघ ना मला रमाबरोबर केवढं खोटं बोलावं लागतं. त्यावर आजी म्हणते हे बघ अक्षय, आता प्रयत्न करायला घेतलेत ना मग अशी हार नाही मानायची बाळा, सगळं व्यवस्थित होईल. त्यावेळी अक्षयसुद्धा होकारार्थी मान डोलावतो. तर आता आजी अक्षयला म्हणते चल आता फार विचार करू नकोस, जे करायला घेतलंयस ते मनापासून कर, सगळं व्यवस्थित होईल बघ तुझं, कळलं ना. त्यावेळी अक्षय म्हणतो हो आजी. तर इकडे रमा म्हणते जर तसं असेल साई तर त्यांच्याकडनं आपण खरं काढून घ्यायला हवं. त्यावर साई म्हणतो खरं, अहो पण कसं काय करणार आपण जेणेकरून आपल्याला खरं समजेल. तो अक्षय तो थोडी आपल्याला काही खरं कळू देणार आहे किंवा तो थोडी खरं सांगणार आहे आपल्याला. त्याबरोबर रमा म्हणते की जर ते खरं सांगणार नसतील तर आपण खरं काढून घ्यायचं. तुम्ही एक काम करा, तुम्ही थेट त्यांच्या घरी गाडी घ्या साई. आणि मग साई आणि रमा हे थेट आता पोहोचलेले असतात अक्षयच्या घरी. अक्षयच्या घरी येऊन आता रमा म्हणत असते अक्षय माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, मी तुमच्याशिवाय जगू नाही शकत, नाही राहू शकत. तुम्ही त्या स्वराला सांगून टाका की तुमचंही माझ्यावर प्रेम आहे, तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं आहे. स्वराला बोलवा तुम्ही इकडे, तिला बोलवा इथे आणि इथल्या इथे आता तुम्ही सगळं कन्फ्युजन क्लिअर करून टाका, मला नाही, मला त्रास होतो आहे. त्यावेळी साई म्हणतो अहो रमा हा बोलवेल तर तेव्हा ना तिला, जेव्हा अशी कुठली मुलगी अस्तित्वात असेल. अहो सगळं नाटक आहे हे, खोटं बोललं अक्षय तुमच्याबरोबर, स्वरा नावाची कुठलीही मुलगी अस्तित्वातच नाही आहे. त्याबरोबर मग मात्र आता अक्षय घाबरतो, काय बोलावं हे त्याला सुचत नसतं. रमा म्हणते म्हणजे हे सगळं खोटं होतं. त्याबरोबर आता अक्षय हा तिच्याकडे बघू लागतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.